सर्वांचे आभार मानते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल बघा, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. या अभंगामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा. बघा, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. कुठे? संतांच्या चरणावरती. का हो संतांच्या चरणावरती का ठेवला? तर संत काय करतील तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आपण जर संतांवरती जर विश्वास ठेवला तर संत आपलं हित करतील, आपल्यावरती कृपा करतील. बघा, शास्त्रामध्ये जर पाहिला गेलं तर 4 कृपा सांगितल्या महाराज. एक म्हणजे देवकृपा, एक म्हणजे आत्मकृपा, एक म्हणजे गुरुकृपा आणि एक म्हणजे शस्त्रकृपा. या 4 कृपापैकी एक जर गुरुकृपा जर आपल्यावरती जर प्राप्त झाली तर ह्या बाकीच्या कृपा आपोआप आपल्याला प्राप्त होतात. आणि अशी कृपा करणारी काय आहे? संत आहेत. एवढंच करत नाही तर संत काय करतात? भागलिया मज वाहातील कडी, त्यांची निजोडी सर्व सुख. तर संत आपल्याला परमार्थ करत असताना जर आपण थकलो तर संत आपल्याला कडीवरती घेतील. पण त्यासाठी काय करावं लागेल? संतांवरती विश्वास ठेवावा लागेल. संतांचं वचन नाही मोडलं पाहिजे. तुका मनी शेष सेविन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. हा झाला भंगाचा सरस भावार्थ. विठ्ठल विठ्ठल बघा, अभंग सेवेकरिता निवडलेला तुकोबरायांचा आहे. पण तसं जर पाहिला गेलं तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आधी अनेक साधू संत जन्माला आली. जसे की एकनाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, तुकोबराय असतील, जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, सकुकानुपत्राबाई असतील, मीराबाई असतील. अशा विविध प्रकारचे साधू संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले आहेत. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला म्हणलं जातं हो 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 पवित्र ते मूळ, पावन तो देश.
कशी आहे पवित्र आहे किंवा धन्य ही भारतवर्षे धन्य यस्य परंपरा भारतीय जन धन्य धन्य यस्य संस्कृती। अशा पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधू संत जन्माला आलेली दादा म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला पवित्र म्हणले। आणि ऐका तुम्ही पहा दुसऱ्या देशामध्ये तर देशामध्ये सण वगैरे साजरी करतात का हो जास्त आपल्या देशामध्ये सण साजरी करतात बरोबर ना म्हणून ही महाराष्ट्राची माती पवित्र आहे। आणि आज कोणता सण आहे हो होळीचा सण आहे। खरं तर मी माझे परम भाग्य समजेन की होळीच्या दिवशी मला आज या ठिकाणी कीर्तनाची संधी मिळाली कारण दादा आपण होळी साजरी करतो बरोबर ना। कारण ऐका होळी साजरी करण्याचं कारणच हे की होळी का साजरी करायची तर तुम्हाला सांगून जाईल। ऐका हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता आणि त्याची बहीण म्हणजे होलिका होती। हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद यानं काय केलं होतं दादा भगवंताचं सतत नामस्मरण करत होता त्यामुळे त्याला काही आवडलं नाही आणि त्याला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूनं अनेक प्रयत्न केले परंतु 18 प्रयोग केले भागवतामध्ये वर्णन आहे की त्याला मारण्यासाठी 18 प्रयोग केले पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही। शेवटी त्याची बहीण जी होती होलिका तिला सांगितलं की तिला अग्नीने वर दिला होता की तू अग्नीमध्ये कधीच मरणार नाही आणि त्यावेळेस तिनं काय केलं एक असं लाकड रचून मोठंसं लाकडे एकावर एक रचली आणि त्याला आग लावली आणि ती त्या भक्त प्रल्हादाला घेऊन त्या लाकडावरती बसली अग्नीमध्ये बसली मग परिणाम असा झाला की ती जळून तिथेच राख झाली दादा परंतु या ठिकाणी प्रल्हादाला काही झालं नाही म्हणून आपण होळी साजरी करतो। विठ्ठल विठ्ठल असे सण उत्सव आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्येच करत आहोत बरोबर ना। म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला पवित्र म्हणलं गेलं कारण या ठिकाणी साधू संत देखील जन्माला आलेले आहेत। तशाच प्रकारचे जगद्गुरु तुकोबाराय देखील महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली आहेत म्हणून त्या तुकोबारायांचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय। विठ्ठल विठ्ठल बघा अभंग सेवेकरिता निवडलेला तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय अभंगामध्ये म्हणतात संतांची पायी हा माझा विश्वास। संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणले की काय करा आमचा संतांवरती विश्वास आहे तुम्ही देखील संतांवरती विश्वास ठेवा। का बरं हो संतांवरच विश्वास का ठेवायचा कारण संत काय आहेत सन्मार्गी वर्तिता संत हा तद्रूपी विद्या विनय हृदय सहेव वर्तते संत हा। सन्मानकारी वर्तन करणारे देव स्वरूप असणारे विद्या विनयशील ज्यांना शोभून दिसणारे असे संत आहेत आणि यांच्यावरती तुकोबारायांनी विश्वास ठेवला। मग आता विश्वास कोणावर ठेवायचा हो एका सुभाषितकारानं गोड वर्णन केलं नदी नामच नखी नामच शृंगी नामच शस्त्र प्राणी नामच विश्वास नयन कुर्वतो श्रीचराज कलेषु।
नदीवर विश्वास ठेवावा का? काय महिला मंडळ सांगा, ठेवायचं का? बोलत चालू, बोलत नाहीत का हो? हा, ठेवायचा का? बघा, आपण जर एखाद्या वेळेस नदीवरती पोहण्यासाठी गेलो, कधी पुरी सांगता येतो का हो? हा तर नाही तरी म्हणा. मग नदीवर विश्वास ठेवून चालेल का? नाही दादा. मग आता दुसरं आहे, नखी नामच. आपल्या घरामध्ये पाळलेले नखाचे प्राणी, जसं की कुत्रा असेल, मांजर असेल, बरोबर ना? त्यांना कितीही खायला द्या, पण एक ना एक दिवस पंजा मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून यांच्यावर विश्वास ठेवून चालेल का हो? नाही. मग तिसरा आहे, शस्त्र प्राणी नामच. आपल्या घरामध्ये पाळले की प्राणी जसे की बैल असेल, म्हैस असेल, गाय असेल, बरोबर ना? शिंगाचे प्राणी, त्यांना कितीही मालकानं जीव लावू द्या, एक ना एक दिवस मालकाला जात दाखवल्याशिवाय राहत नाही. ह्यांच्यावर विश्वास ठेवून चालेल का हो? नाही. मग आता आहे शृंगी नामच. स्त्रियांवरती विश्वास ठेवावा का? सांगा आता, ठेवायचा का हो? एखाद्या जर गावामध्ये एखादी जर बातमी घडली आणि ती जर एकाला कळाली की पटकन शेजारणीकडे जाणार आणि म्हणणार, हे बघ तू जवळचे बर का, म्हणून मी तुला सांगते, दुसऱ्याला सांगू नको. आणि जशा दोघी घराच्या बाहेर पडल्या की दोघीच चाराचं 8ला, 8चं 16ला, 16चं 32ला, 32चं 64ला करता करता गाव भर वारता. आणि काय म्हणता प्रत्येकी जवळ जाऊन, कोणाला सांगू नको बर का. अशा आपल्या महिला विठ्ठल परंतु दादा हा स्त्रियांचा स्वभावच आहे बर का. कारण महाराज म्हणतात, अंतरीचे धावी स्वभावी बाहेरी, धरिता ही परी आवरीना. महाराज म्हणतात, त्यांनी कितीही पोटामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू द्या, पण त्यांच्या पोटामध्ये राहत नाही. का हो? का बरं? दुसरीला सांगितल्याशिवाय पोटामध्ये त्यांच्या राहतच नाही. कारण दादा त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस पांडवांनी कौरवांचा पराभव केला, त्यावेळेस कर्ण हा धारातीर्थी पडला आणि कुंती माता त्या रणांगणामध्ये धावत धावत गेली. कर्णाचं शिर आपल्या मांडीवरती घेतला आणि रडू लागली. त्यावेळेस धर्मराजा म्हणला, अगं आई, कर्ण हा आपल्या सोबत दुश्मनासारखा वागला, कर्ण हा आपल्या सोबत शत्रू सारखा वागला, मग का रडते ग आई? तुला तर उलट आनंद व्हायला पाहिजे. त्यावेळेस कुंती मातेनं उत्तर दिलं, अरे धर्मा ऐक ना, अरे कर्ण हा तुझा दुश्मन नाही रे, कर्ण हा तुमचा शत्रू नाही. तर कर्ण कोण आहे? कर्ण कोण आहे? कुंती त्या ठिकाणी देवाला सांगू लागली, कुंती सांगती हो.
जोरदार टाळ्या वाजवा. वा, गोड प्रमाण दिलं. कुंती सांगती रे देवाला कर्ण तो पांडव पहिला. कुंती माता सांगू लागली, अरे धर्मा, हा कर्ण जो आहे ना तो सर्वात आधीचा पांडव आहे, तुमचा भाऊ आहे. आणि त्यावेळेस धर्मराजा म्हणला, अगं आई काय म्हणते आमचा भाऊ? अगं आई, तू आम्हाला आधी सांगायचं ना का आमचा भाऊ आहे, आम्ही कर्णाला मारलंच नसतं, कर्णासोबत युद्ध केलंच नसतं. काय, कर्णासोबत आम्ही युद्ध देखील केलं नसतं. तू आई फार मोठी चूक केली. त्यावेळेस तो धर्मराजा म्हणू लागला की आई, तू फार मोठी चूक केली, म्हणून मी तुला शाप देतो की स्त्रियांच्या पोटामध्ये कधीच काही राहणार नाही. विठ्ठल म्हणून तेव्हापासून स्त्रियांच्या पोटामध्ये कधीच काही राहत नाही दादा. मग स्त्रियांवर विश्वास ठेवून चालेल का? ठेवायचा का? मग आता तरी सांगा ना. मग आता बघा, बायकोवर विश्वास ठेवायचा का? आता बायकोवर कोण नाही म्हणलं. बघा, ऐका, जोपर्यंत नवरा हा बायकोला कधी काही कमी पडू देत नाही तोपर्यंत बायको नवऱ्याच्या पुढं 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 करते. आणि त्याच्यामध्ये जर नवरा जर एखाद्या कंपनीमध्ये जर असला ना महाराज, तर का तिला माहित असतं की याचा 30 तारखेला पगार होणार आहे. पगाराच्या दिवशी इतकी सोय महाराज. किती सोय हो? चहा देऊ का, पाणी देऊ का, जेवायला देऊ का, एवढी सोय पगाराच्या दिवशी महाराज. मग पगार होऊन एकदा का 10 दिवस झाले की नवरा म्हणतो, चहा झाला का? पत्नी म्हणते, जरा दम नाही का? पगार होऊन 20 दिवस झाले की लगे नवरा म्हणतो, डबा झाला का? पत्नी म्हणते, मला काय तेवढंच काम आहे का? अशी आपल्या बायका महाराज. मग ह्यांच्यावरती विश्वास ठेवायचा? ऐका बघा, एकदा का नवरा बायकोचं लग्न झालं की पहिली 2 वर्ष नवरा बोलतो आणि पत्नी ऐकते. पुन्हाचे 2 वर्ष पत्नी बोलते, नवरा ऐकतो. आणि पुन्हाचे 2 वर्ष दोघेही बोलतात दादा, आणि सारं गाव ऐकतो. आणि एकदा का म्हातारी झाली, एक ह्या कोपऱ्याला बसतो, एक त्या कोपऱ्याला बसतो. एकमेकांकडे एवढ्या रागानं पाहतात ना, त्याच्यामध्ये जर एखादा जर उभा राहिलं की त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पण ऐका, जरी सुभाषितकार म्हणले की बायकोवर विश्वास ठेवू नका, तरी मला वाटतं ठेवा बाबा. कारण आपण तिच्या हातचं 2 टायमाचं जेवण करतो ना, कशावरती? विश्वासावरती तरी करतो. मग बायकोवर विश्वास ठेवावा का? ठेवायचा बर का. नाहीतर मनचल महाराजांनी सांगितलं ठेवायचं नाही. ठेवा. आता मग एक साधक आला म्हणला, तुकोबाराय, देवावर विश्वास ठेवावा का? तुकोबाराय म्हणजे मुळीच नाही, देवावर विश्वास तुम्ही मुळीच ठेवू नका. साधक म्हणला, हो तुकोबाराय, देवावर विश्वास आम्ही का ठेवायचं नाही? तुकोबाराय म्हणते, अहो देव देखील खोटं बोलतो. काय? देव देखील खोटं बोलतो, मग देवावर विश्वास कशाला ठेवता? साधक म्हणला, तुकोबाराय, देव कधी खोटं बोलला हो? तुकोबाराय म्हणते, ज्यावेळेस भीष्माने अशी प्रतिज्ञा केली की देवा, तुला एकदा मी हातामध्ये शस्त्र घ्यायला लावीनच, अशी कोण प्रतिज्ञा केली? भीष्मानं. बर का? बोलत चला महिला मंडळ, बोलत चला. कोण केली प्रतिज्ञा? भीष्मानं प्रतिज्ञा केली. पण देव म्हणला, हे बघा ऐका, म्हणला मी हातामध्ये न शस्त्र घेताच युद्ध करणार. मग त्या दिवशी काय झालं? पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध सुरू झालं. आता पहिल्या दिवशी कौरवांनी पांडवांचा पराभव केला, दुसऱ्याही दिवशी कौरवांनी पांडवांचा पराभव केला. पण आपला भक्तांचा पराभव काही देवाला सहन होत नव्हता. म्हणून देवानं काय केलं? देवाला फार राग आला
आणि देवानं धावत्या रथातून उडी टाकली आणि त्या रथाचं चाक घेऊन भीष्माच्या अंगावरती मारण्यासाठी गेला. पण भीष्मा म्हणला, हे बघ देवा ऐक म्हणला, तुझी प्रतिज्ञा इथंच खोटी ठरली म्हणला. तू म्हणला की मला हातामध्ये न शस्त्र घेता युद्ध करेन, पण तू हातामध्ये शस्त्र घेतलं. देव स्वतः खोटं बोलला ती बोलला, पण ह्यानं दुसऱ्याला देखील खोटं बोलायला लावलं. हो परत एकदा कौरवांचं पांडवांचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्याच्या नंतर दररोज आपल्या भक्ताचा पराभव होत होता. मग काही देवाला सहन होत नव्हतं, पण देवाने युक्ती लढवली. काय झालं, कौरवांकडे एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला होता आणि द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव देखील काय होतं, अश्वत्थामा होतं. देव म्हणला आता चांगली गंमत करू. देव त्या युद्धभूमीवरती गेला आणि सर्वांना सांगितलं की हे बघा, द्रोणाचार्य येतील आणि विचारतील की माझा मुलगा मेला का. तुम्ही सांगायचं हो, तुझाच मुलगा मेला, असं देवानं त्यांना सांगितलं. आणि तसं झालं ना दादा, सगळीकडे आरडा ओरडा सुरू झाला की अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्याला वाटला रे माझाच मुलगा मेला. द्रोणाचार्य आला आणि म्हणला, का हो माझा मुलगा मेला का हो. सर्वांनी सांगितलं हो द्रोणाचार्य तुमचाच मुलगा मेला. पण द्रोणाचार्य म्हणले, हे बघा तुम्ही मला एवढं सांगताय, पण तुमच्यावरती माझा विश्वास बसत नाही. बघा पूर्वीच्या काळी एकच व्यक्ती असा होता दादा, तो जीवनामध्ये कधीच खोटं बोलत नव्हता. त्याचं नाव म्हणजे काय हो, धर्मराजा. धर्मराजा असा होता की तो कधीच खोटं बोलत नव्हता. म्हणला थांबा म्हणला, धर्मराजाकडे जाऊन मी विचारतो. हा त्या ठिकाणी द्रोणाचार्य कुठे जायला निघाले, धर्मराजाकडे. पण देव तिथे जाऊन हजर दादा. देव म्हणला, हे बघ धर्म ऐक म्हणला, आता तुझ्याकडे द्रोणाचार्य येतील, विचारतील की माझा अश्वत्थामा मेला का. तू काय सांगायचं, हा सांगायचं. पण धर्मराजा म्हणला, देवा अरे देवा मी खोटं बोलणार नाही. देव म्हणला तुला खोटं बोलावं लागेलच. त्या ठिकाणी धर्मराजा म्हणला, देवा मी कधी जीवनामध्ये खोटं बोललो नाही, आज का खोटं बोलू. देव म्हणला तुला खोटं बोलावं लागेलच. कधी नका का बोलना, पण तुला आज खोटं बोलावं लागेल. पण धर्मराजा काही ऐकत नव्हता. धर्मराजा म्हणला, नाही देवा मी खोटं बोलणारच नाही. मग त्यावेळेस देव म्हणला, हे बघ ऐकायचं नाही ना तुला माझं, तर असं म्हण. द्रोणाचार्य आली की असं म्हणायचं की अश्वत्थामा मेला, पण मनात म्हणायचं हत्ती. तरीही काही धर्मराजा तयार होईना. मला नाही देवा मी असं नाही करणार, स्पष्ट त्यांना सांगून देणार. तेवढ्या द्रोणाचार्य आली. देव म्हणले, बघतोच म्हणले तू हत्ती म्हणतोसच कसा. देव हा त्या ठिकाणी दरवाजाच्या पाठीमाग जाऊन लपला. द्रोणाचार्य आली, विचारलं. द्रोणाचार्य रडू लागले. म्हणले, धर्मराजा माझा अश्वत्थामा मेला का हो. धर्मराजानं सांगितलं, हो अश्वत्थामा मेला, पण हत्ती म्हणण्याच्या वेळेला देवानं दारामध्ये मोठान शंख वाजवला दादा. त्याच्या कानावरती तो शब्द गेला नाही. असं 2-4 वेळेस म्हणण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्या ठिकाणी त्याच्या कानावर शब्दच गेला नाही. आणि ही संधी पाहून अर्जुनाने बाण मारला दादा. आणि फक्त त्यावेळेस वैकुंठाला 2च व्यक्ती केली बघा. एक म्हणजे तुकोबराय आणि दुसरा म्हणजे धर्मराजा. पण तुकोबरायला हे पुढच्या दाराने नेण्यात आलं आणि धर्मराजांना हे मागच्या दाराने नेण्यात आलं. का बरं हो. मागच्या दाराने नेहमी कोण जातो, चोर जात असतो. आणि धर्मराजाला मागच्या दाराने नेण्यात आलं कारण तो जीवनामध्ये एकदा खोटं बोलला होता बरं का. आणि तो खोटं बोलला नव्हता, पण देवानं त्याला खोटं बोलायला लावलं होतं. म्हणून त्या ठिकाणी काय त्याला मागच्या दारानं नेण्यात आलं. पण ऐका, वरती जाता जाता त्याच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला दादा. का तर एकदा खोटं बोलला होता. मग आता मला सांगा, हे तर बसलेले महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपण दिवसातून किती खूप वेळा खोटं बोलत असेल हो. आपलं वरती जाताना काय काय गळून पडेल सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल
लावलं. मग त्यावेळेस साधक म्हणाला तुकोबराय तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ऐका तुकोबराय मग आम्ही कोणावर विश्वास ठेवावा? तुकोबराय म्हणली ज्याच्यावर ठेवायचं त्याच्यावर ठेवा. पण साधक म्हणला नाही तुकोबराय तुम्ही एवढी ज्ञानी आहात, महाज्ञानी आहात, आम्ही तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्यावरतीच आम्ही विश्वास ठेवणार. त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं की माझा कुणावरती विश्वास आहे? अभंगाच्या प्रथम चरण गोड चाल काही हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात की आम्ही संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. कुठं? संतांच्या चरणावरती बर का. काय ठेवला हो? काय ठेवला? विश्वास ठेवला. हा बोलत चला ना. काय ठेवला? विश्वास. बघा आता विश्वास जर शब्दाचा अर्थ करायला गेलो तर किती अक्षरी शब्द आहे हो विश्वास? हा 3.5 अक्षरी विश्वास हा शब्द आहे दादा. मग आता ऐका, आपलाच हात जरी हो तुम्ही आपल्या हातानं मोजा किती आहे. 3.5 हाताचा नरदी आहे. औट हात का मानव दे
हा नरदेह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. हा 3.5 हाताच्या नरदेहाचं स्तबंध आयुष्य 3.5 अक्षराच्या शब्दावरती अवलंबून आहे. बरोबर ना? 3.5 अक्षराच्या शब्दावरती आपलं महाराज जीवन अवलंबून आहे. हो, मग विश्वास 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 आपण नेहमी म्हणतो बघा. विश्वास नावाची काय काय माणसं देखील असतात, पण त्यांचाच विश्वास हरवलेला असतो. बरोबर ना? त्यांचाच विश्वास हरवलेला असतो महाराज. मग खरं सांगू का, विश्वास म्हणायचं कशाला, विश्वास म्हणजे काय तर सर्वांनी लक्ष देऊन ऐका, तुम्हाला समजेल. बघा, महाभारताचं युद्ध पेटलेलं आहे आणि त्या महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांकडे पांडवांच्या 1.5 सैन्य. किती? पांडवांच्या 1.5 सैन्य. आता बघा, आता पांडवांकडे 7 अक्षोणी सैन्य. किती? 7 अक्षोणी. आणि बघा 21,870 रथ, 21,870 घोडे, पुन्हा 65,500 हत्ती आणि 1,09,350 पायदळ. एवढ्यांची बेरीज जेवढी होते ना त्याला 1 अक्षोणी म्हणतात. किती? 1 अक्षोणी. मग असं 7 अक्षोणी सैन्य कोणाचं आहे? पांडवांचं. आणि त्याच्याही 1.5 सैन्य म्हणजे कौरवांचं आहे दादा. कौरवांचं. पांडवांकडे जे काही बलाढ्य योद्धे आहेत त्यांच्या आजपर्यंत केसालाही धक्का लागला नाही. हो, आणि जे काही कौरवांकडे बलाढ्य योद्धे आहेत ना, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांसारखे जे काही योद्धे आहेत यांना धारातीर्थी पडावं लागतंय, मृत्यूला प्राप्त व्हावं लागतंय. हे कशामुळे होतंय? तर कौरवांकडली जे काही सैन्य जास्त आहे तो पांडवांकडले सैन्य मात्र महाराज बुद्धिवान आहे. हे दुर्योधन आपल्या उघड्या डोळ्यानं पाहतोय, ज्याला हस्तिनापूरच्या राजगादीची लालसा आहे, ज्यानं ती राजगादी प्राप्त करण्यासाठी पांडवांना थोडे छळलं का? हो, शेवटी नीतीनं मागायला आली म्हणजे अर्ध तरी द्या, पुन्हा मागितलं की 5 गावे तरी द्या, 5 घरी तरी द्या. पण काय म्हणतो दुर्योधन, पांडवांना मी सुईच्या टोकावर बसता येईल एवढी माती देखील देणार नाही. पण माहित आहे दादा आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चालत नाही. त्या ठिकाणी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्यासारखे बलाढ्य योद्धे आहेत, पण यांच्यासारखे बलाढ्य योद्धे असून काय उपयोग आहे? त्या ठिकाणी दुर्योधन म्हणतो. आणि त्या ठिकाणी दुर्योधन पितामह भीष्मांकडे जातो. पांढऱ्या अंगावरती वस्त्र घातलेलं आहे. अहो, युद्ध, नीती, न्याय, धर्म याचं ज्यांना ज्ञान आहे असे असणारे पितामह भीष्म यांच्याकडे ज्यावेळेस दुर्योधन जातो आणि म्हणतो, पितामह भीष्म, हम जानते हैं कि जब से युद्ध शुरू हुआ है तब से मैं देख रहा हूँ कि जो भी पांडवों की ओर से जो सैन्य है वो अभी तक एक भी मरा नहीं, एक भी जमीन तक गिरा नहीं, लेकिन हमारी ओर से जो सैन्य है वो मर रहे हैं, जमीन तक गिर रहे हैं. ऐसा क्यों हो रहा है? इसका कारण मुझे पता है, क्योंकि आप हमारे साथ हो लेकिन खाली मन से. आप मन ही मन चाहते हो कि विजय हा पांडवों का होना चाहिए. त्या ठिकाणी काय म्हणतो दुर्योधन, पितामह, आम्हाला माहिती आहे की जेव्हापासून युद्ध चालू झाले तेव्हापासून मी बघतोय की पांडवांकडे जे काही सैन्य आहे ते आजपर्यंत एकही मेला नाही, एकही जमिनीवर पडला नाही. पण जे काही आमच्याकडले सैन्य आहेत ना त्यांना मृत्यूला प्राप्त व्हावं लागतंय, जमिनीवर पडतायत. असं का होतंय याचं कारण मला माहित आहे, कारण तुम्ही आमच्याकडून आहात पण कसं, खाली मनानं. आणि तुम्हाला वाटतंय की विजय कोणाचा? पांडवांचा झाला पाहिजे. असं कडवट तिकट बोलणं दादा पितामह भीष्मांना सहन झालं नाही. हो, जी माणसं सत्यानं जगणारी असतात ना त्यांना साधं डोक्यावरचं ऊनही सहन होत नाही. असं सत्यानं जगणारे, ज्यांनी सत्यव्रत धारण केला होता असे असणारे पितामह भीष्म, त्यांना फार क्रोध आला. म्हणले, अरे दुर्योधना, तू म्हणतोय ना की
मला वाटते विजय पांडवांचा झाला पाहिजे. पण ऐक म्हणला, ऐक, हा गंगेचा पुत्र भीष्म शपथ घेतोय. सूर्यास्ताची वेळ आहे दादा. समोर अर्जुनाचा रथ उभा आहे. अर्जुनाचं सर्व सैन्य आहे. सर्व सैन्य स्तब्ध झालेलं आहे. थोड्या वेळानंच युद्ध थांबणार आहे. आणि त्या ठिकाणी हा भीष्म शपथ घेतोय. त्या ठिकाणी त्याला दुर्योधनानं विचारानं पेटवलंय. आणि पितामह भीष्म म्हणतो की हा गंगेचा पुत्र भीष्म शपथ घेतो की उद्या सूर्यास्ताच्या वेळेपर्यंत या पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत राहणार नाही. ही पितामह भीष्मांची प्रतिज्ञा आहे. अहो, कौरवांना फार आनंद झाला. कारण त्यांना माहित होतं की पितामह भीष्म हे वृत्ताला किती पक्के आहेत. एवढा आनंद झाला दादा. दिवाळी सारखं वातावरण हो, दिवाळी सारखं. फक्त फटाके फोडायचे आणि गुलाबजामुन तोंडात टाकायचे राहिले होते. एवढा आनंद. आणि इकडे पांडवांकडे काय आहे? संकट आहे, चिंतेचं वातावरण आहे. पण पांडवांना कसलीही चिंता नाही. रात्र झाली, कौरव झोपी गेली, पांडव झोपी गेली. पण माझ्या भगवंताला त्या ठिकाणी चिंता वाटू लागली की अरे माझ्या भक्ताचं कसं होईल. सकाळी 3-3:30च्या वेळेस भगवंत आला आणि म्हणला, अरे अर्जुना, अरे अर्जुना उठ ना. अरे तुला माहित नाही का पितामह भीष्मानी प्रतिज्ञा काय घेतली. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, अरे देवा, साखर झोपीची वेळ, झोपू देणारे देवा, काय उठवतोय. म्हणला देव म्हणला, अरे अर्जुना येडा झालाय की काय. म्हणला, अरे पितामह भीष्मानी प्रतिज्ञा घेतली की उद्या पृथ्वीवर एकही पांडव जिवंत राहणार नाही. मला सांगा, आपल्याला आज कळावं की आपलं उद्या मरण आहे. तुम्हाला झोप येईल का हो? तुम्हाला काय, मला देखील झोप येणार नाही. पण त्या ठिकाणी अर्जुन त्या ठिकाणी देवाला म्हणतो की हे बघ देवा, तू म्हणतोय ना तुला झोप कशी आली. अर्जुनानं काय उत्तर दिलं सर्वांनी नीट लक्ष देऊ नाही का. अर्जुन म्हणाला, देवा तू कसं जागा राहिला नाहीस असं मला म्हणतोय ना. तर ऐक म्हणला, मला जागा ठेवणारा जागा आहे. तर मला जिवंत ठेवणारा जागा आहे. तर मला इथं जागा राहण्याची काय गरज आहे. विठ्ठल विठ्ठल ह्यालाच तर विश्वास म्हणतात दादा. विश्वास म्हणजे दुसरं काही नाही हो. आणि हाच विश्वास संत जगद्गुरु तुकोबारायांनी कुठं ठेवला? संतांच्या पायावरती ठेवला. संतांच्या पायावरती ठेवला दादा. ऐका, आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर साहेब मला हा आजार आहे, गोळ्या द्या. विचारतो का हो हा गोळ्यानं आम्ही मरल का, असं विचारतो का, काय होईल का? कारण डॉक्टरांवर टाकलेल्या विश्वासावरती आपण त्या गोळ्या खातो. बस मध्ये जाताना कंडक्टरला, ड्रायव्हरला विचारतो का आम्हाला कुठं नेशील का, धडकवशील का? नाही दादा विचारत. कारण त्याच्यावरती टाकलेल्या विश्वासावरती आपण जातो. पण हा जर विश्वास संतांच्या चरणावरती ठेवला दादा, तर संत ह्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देत नाहीत. पण आपण जर विश्वास इतरांवरती जर ठेवला ना दादा, एक ना एक दिवस तडा गेल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्हाला सांगून जाईल, आपण जर इतरांवरती विश्वास ठेवला, आपल्याला माहित आहे का हा कधी धोका देईल नाही. याचं दुःख पुन्हा आपल्यालाच भोगावं लागतं हो. ऐका, तुम्हाला सांगून जाईल, एक जावाई बापू होता. तो आपल्या सासरवाडीला जायला निघाला. जात असताना त्या जावाई बापूने एका वडीलधाऱ्या माणसापाशी चौकशी केली. हे बघा, मी पहिल्याच वेळेस सासरवाडीला जातोय, कसं जातोय ती मला सांगा, कसं जायचं सांगा. त्यावेळेस त्या वडीलधाऱ्या आजोबांनी सांगितलं, हे बघ बाबा, पहिल्या वेळेस सासरवाडीला जातोय ना, असं जा की लवून वाकून सासरवाडीला जा. पण महाराज त्यानं ह्याचा लक्षार्थ घेण्याऐवजी वाचार्थच घेतला आणि हा वाकत सासरवाडीला जायला निघाला. पुढे एक शेत लागलं आणि त्या शेतातली ज्वारी एका चोरानं रात्री चोरून नेली होती. मालक पाहतच होता कोण असेल चोर. त्यावेळेस हा ज्वारीतून वाकत निघाला. ह्याला वाटलं की हा नक्कीच चोर असणार. ह्याला धरलो महाराज, फारच मारलं ना.
हा म्हणला हो मला का मारता, मी तर माझ्या सासरवाडीला जायलोय हो म्हणला, तुमची चोरी केली नाही. मग म्हणला कसं सासरवाडीला असं जातात का, मला सांगा म्हणला कसं जायचं. म्हणला अरे हा हू असं करत जा की जेणेकरून माझ्या शेतामध्ये चोर येणार नाही. ह्यानं त्याच्यावरती विश्वास ठेवला ना महाराज आणि पुढे निघाला. मनाला हा हू करत पुढे गेला. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुढे एका पारध्यानं आपलं हरिण जाड्यामध्ये अडकावून ठेवलेलं होतं आणि दुसरं हरिण अडकवण्याचा प्रयत्न करत होता. आणि तिथे जाऊन म्हणाला हा हू. एक अडकावलेला हरिण महाराज पळून गेलं. त्याला वाटलं ह्यानं मुद्दाम असं केलं, त्याला ही धरलं आणि तिथे फार मारलं. म्हणलं अहो मला का मारता, मी कुठे जातोय सासरवाडीला. म्हणलं मग असं म्हणत जातात का. म्हणलं काय म्हणू आता तुम्ही सांगा. म्हणलं हे बघ असं म्हणत जा, एक फसलं दुसरं कसं फसेना, एक फसलं दुसरं कसं फसेना असं म्हणत तू जा. मग आता त्याच्यावरती बिचाराने विश्वास ठेवला, पुढे निघाला. एक फसलं दुसरं कसं फसेना. पुढे गेल्याच्या नंतर एका लहान मुलाच्या सायकलीचं चाक चिखलामध्ये फसलं होतं. तो ते काढण्याचा प्रयत्न करत होता दादा. आणि तिथे जाऊन काय म्हणतो, एक फसलं दुसरं कसं फसेना. म्हणला बाबा एकच काढणं होईना, तू काय म्हणतो दुसरं कसं फसेना. तिथंही मार खाल्ला. म्हणला मी सासरवाडीला जातोय, म्हणला मी तुमचं चाक फसाव म्हणून म्हणत नव्हतो. म्हणला मग सासरवाडीला असं म्हणत जातात का. म्हणला आता तुम्ही सांगा म्हणला काय म्हणत जाऊ. म्हणला एक निघालं दुसरं कसं निघेना असं म्हणत सासरवाडीला जा. आता पुढे निघाला दादा. म्हणाला एक निघालं दुसरं कसं निघेना. पुढे गेल्याच्या नंतर एका गावामध्ये एका श्रीमंत माणसाचं प्रेत निघालं होतं. आणि तिथं जाऊन म्हणतो एक निघालं दुसरं कसं निघेना. आता तिथेही यानं फार मार खाल्ला. म्हणला अहो म्हणला इथे एकच व्यक्ती गेला, सर्वांना दुःख झालं आणि तुम्ही म्हणता की काय एक निघालं दुसरं कसं निघेना. फार मार खाल्ला. म्हणला हो दुसरं निघावं म्हणून म्हणत नव्हतो, कुठं जातोय सासरवाडीला जातोय. म्हणला मग सासरवाडीला असं म्हणत जायचं, काय म्हणत जाऊ सांगा. म्हणला लई दुःख झालं असं म्हणत जा. पुढे गेल्याच्या नंतर एका म्हाताऱ्याच्या पुढे गेल्याच्या नंतर एका राजाला महाराज त्या ठिकाणी मुलगा झाला होता. आणि त्या ठिकाणी तो सर्व गावाला पेढे वाटत होता, कशासाठी मुलगा झाला म्हणून. आणि तिथं जाऊन म्हणतो लई दुःख झालं. तिथेही मार खाल्ला दादा. म्हणला तुमच्या बाई म्हणत नव्हतं सासरवाडीला जायले. म्हणला मग असं म्हणतात का म्हणला सासरवाडीला जायला. लय आनंद झाला म्हणून जा म्हणला. आता पुढे निघाला. म्हणला लय आनंद झाला. त्याच्यावरही विश्वास ठेवला. गेला पुढे दादा. पुढे गेल्याच्या नंतर एका म्हाताऱ्याच्या झोपडीला आग लागली होती. आणि तिथे जाऊन म्हणतो लय आनंद झाला. आता तिथे जाऊन म्हणतो लय आनंद झाला. तिथेही ह्यानं फार मार खाल्ला. ह्यानं सासरवाडीला जायचं सोडून घरलाच परत आला. विठ्ठल म्हणजे दादा आपण जर इतरांवरती असा जर विश्वास ठेवला तर आपली नक्की राहत नाही. कारण मी सांगत नाही, तुकोबाराय म्हणतात बहुतांची बहुमते अवघिरिते पोकळ. म्हणून दादा कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. हाच जर विश्वास आपण जर संतांच्या चरणावरती ठेवला तर संत काय करतील. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात की संत आमचं हित करतील. काय संतांच्या चरणावरती जर विश्वास ठेवला तर नक्की संत आपलं हित करतील. बघा कोणी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला आणि कोणाचं हित झालं सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला सांगून जाईल. जिला राहायला भला मोठा बंगला आहे असंही नाही, जिच्या बापाच्या घरी 50 कोटीची इस्टेट आहे असंही नाही, जवळपास ब्राह्मण पंडित आहेत असंही नाही. बघा घरामध्ये ज्ञानेश्वरी, गीता, हरिपाठ इत्यादीचं तिला पठण आहे असंही नाही, ते ग्रंथ तिच्या घरामध्ये नाही. घरामध्ये साधा देवघर सुद्धा नाही दादा, एवढं काहीच नाही, पण फक्त तिचं मन निर्मळ आहे दादा. काय फक्त तिचं मन निर्मळ आहे. किती निर्मळ आहे हो तिचं मन, गंगेच्या पाण्यासारखं तिचं मन निर्मळ आहे दादा. जैसी गंगा